नायगाव तालुक्यातील कोठाळा येथील एका चिमुकलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये जे आहे ते पिकाचं नुकसान झाल्याची व्यथा त्या चिमुकलीने मांडली होती आणि आमचे आमदार राजेश पवार आहेत असा उल्लेखसुद्धा त्यांनी केला होता. आणि त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी त्या व्हिडिओची तात्काळ दखल घेतली, त्या चिमुकलीची भेट घेतली, अधिकाऱ्यासोबत शेतीचीसुद्धा पाहणी केली आणि याच विषयावर बोलण्यासाठी नायगाव विधानसभेचे भाजपाचे आमदार राजेश पवार आपल्यासोबत आहेत. तर काय सांगाल, ज्या पद्धतीनं चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, नंतर आपण तात्काळ दखल घेतली, शेती गेली, पाहणी केली, काय नेमकी परिस्थिती? ही चिमुकली माझ्या नायगाव मतदारसंघातील नायगाव तालुक्यातील कोठाळा या गावची असून ती इत्या पहिलीमध्ये शिकते. खरं तर फक्त 7 ते 8 वर्षाची आहे. आणि मागील आठवड्यामध्ये राज्यामध्ये संपूर्ण जी अतिवृष्टी झाली, अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. आणि त्याच वेळेस राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी नायगावमध्ये किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून थोडंसं दुर्लक्ष होऊन अद्याप अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे शिल्लक आहेत. परंतु ही बाब मला माहीत नव्हती. काल जेव्हा मी त्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहिला, त्यांनी तिच्या वडिलांनी मलाही पाठवला, तर तेव्हा मला लक्षात आलं आणि त्वरित मी त्या ठिकाणी भेट दिली कोठाळ्याला. माझ्यासोबत तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि इतर अधिकारी सोबत घेऊन गेलो मी आणि तिची भेट घेतली. तिच्या शेतीची पाहणी केली, नुकसानाची, आणि इतर शेतींना पण भेट दिली आणि त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिलेत. परंतु मुख्यतः जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, खरंच एक बाजूने कौतुकास्पद गोष्ट ही आहे की एवढी छोटी मुलगी ही ज्या आत्मविश्वासाने त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये बोलली, तिने जी साथ घातली. आणि दुसरी बाब म्हणजे त्यामध्ये अगदी हक्काने आमचे लाडके आमदार म्हणून ती ज्या पद्धतीने बोलली, मला खूपच म्हणजे भावनावेश झाला आणि मला राहवलं नाही. आणि मी त्वरित त्या ठिकाणी गेलो, तिच्याशी गप्पा मारल्या. आणि एक वाईट असं वाटतं नक्कीच की शेतकऱ्यांची एवढी जी आर्थिक बिकट अवस्था होते शेतीतल्या झालेल्या नुकसानामुळे, आणि त्याची झळ अगदी एवढ्या लहान मुलीपर्यंत पोहोचते ती गोष्ट, हे मला वाटतं कुठंतरी एक स्थानिक प्रशासनासाठी म्हणा किंवा माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीसाठी ही काही चांगली बाब नाही की घरातल्या एवढ्या लहान बाळालासुद्धा याविषयी सांगावं लागतं की माझ्या इथला पंचनामा झाला नाही. नक्कीच याची मी गंभीर दखल घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने नायगाव मतदारसंघच नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा या पुढील काळामध्ये शेतकरी कशाही पद्धतीने जर अडचणीत आला तर त्वरित शासनाची मदत कशी त्यांच्यापर्यंत पोचवली जाईल याची दक्षता मी नक्कीच घेणार आहे. आणि ही बाब आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असतात, त्यांच्याही कानावर ही मी बाब घालणार आहे. आणि पुन्हा अशा गोष्टी घडू नयेत. एखाद्या लहान बाळाला, म्हणजे जिचं वय आता शाळेत शिकण्याचं आहे, तिला अशा प्रकारे आमदारांना किंवा प्रशासनाला हाक मारावी लागते आपल्या शेतीतल्या नुकसानाची पंचनामे पाहण्यासाठी. ही अशी वेळ पुन्हा येऊ नये असं मला स्वतःला वाटतं. सर, असाच दुसरा एक विषय आहे, ज्या पद्धतीनं चिमुकलीनं तुमच्याकडे विनंती केली, तुम्ही पाहणी केली. सर, तुमच्या मतदारसंघातील सिंधी गावातील पर्णाली पुयड नावाची एक 17 वर्षाची कुस्तीपटू आहे. तिनं नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. त्याचीसुद्धा अशी मागणी आहे की आमदार साहेबांनी जिल्हा स्तरावर म्हणा, ग्रामीण भागात मॅट उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून कुस्तीपटूला जे आहे ते खेळण्यासाठी सुविधा मिळतील. ते असंही म्हणले की हरियाणामध्ये गावागावात मॅट आहेत, त्यामुळे जे आहे त्या गोल्ड मेडल मिळवतात. नक्कीच तुम्ही पाहिलात की भारतामध्ये मागे जे अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विशेष करून भारताला इतके मोठे पदं मिळत आहेत. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबसुद्धा प्रत्येक खेळाडूची त्याची दखल घेतात, बऱ्याचदा पर्सनली भेटून त्यांचा सन्मान करतात. आणि मला वाटतं की म्हणून आपल्या ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं टॅलेंट आहे स्पर्धेसाठी, यावर मी सुरुवातीपासून बारीक लक्ष ठेवून आहे. ज्यामध्ये की माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये कुस्ती खेळणारे अनेक तरुण आहेत, त्यांच्यासाठी एखादी सुसज्ज, असं जशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये तालीम असते त्याप्रकारे तालीम उभी करावी, ज्यामध्ये असे मॅटसारख्या आणि आधुनिक सुविधा व्यायामाच्या असतील त्या उपलब्ध करून देण्याचा निश्चितच मानस आहे. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही कुमारी प्रणाली पुयड हिचं अभिनंदन करतो की नॅशनल रेसलिंग कॉम्पिटिशनमध्ये तिने आज 2रा क्रमांक पटकावून राज्याचंच नव्हे तर आमच्या नायगाव मतदारसंघाचं नाव लौकिक केलेलं आहे. अशा खेळाडू अजून ह्यांना तर आम्ही मदत करू, पण अशा प्रकारचे अनेक खेळाडू ज्यामध्ये मुलीसुद्धा असतील, त्यांना शोधून आम्ही त्यांना सर्वतोपरी यापुढे सहाय्य आम्ही क्रीडेमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळावं यासाठी निश्चित करणार आहोत. सर, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. भाजपाची काय तयारी आहे? भाजपाशी निवडणूक आल्यावरच तयारी करते असं नाही. भाजपाचा मुख्य हेतू हा अंत्योदय असून समाजाची सेवा सतत करत राहणं, जी जबाबदारी मिळाली ती पार पाडत राहणं आम्ही करत असतो. आणि मला वाटतं हे केलं तर विशेष निवडणुकीची तयारी करायची गरज नसते, कारण का आपण लोकांची जर सेवा केली तर निश्चितच आपल्याला विजय मिळेल याची आम्हाला खात्री.
निश्चित आपण बघतोय हे होते भाजपाचे नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार, ज्यांनी आपले संवाद साधला. ज्ञानेश्वर लोंढे, ट्यून इन मराठी, नांदेड.